सर्व गौरव प्रभू येशूला. ज्या प्रभू येशूने आपल्याला सांभाळलं, ज्या प्रभू येशूने आपली काळजी घेतली, प्रभू येशू आपल्यावर कृती करतो. तो आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. आपण जरी त्याच्याशी अविश्वास झालो तरी तो आपल्याशी विश्वास विश्वासपात्र परमेश्वर आहे. हालेलुया. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नामात तुझी स्तुती करतो. तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी आमचं सहाय्य केलंस. उपकार की देव तुझी आहे आणि ही मंडळी देखील तुझी आहे. आम्ही मागतो तर तुझं वचन स्वर्गातून आम्हासाठी पाठव. जे भुकेले आहेत ते तृप्त केले जातो. प्रभू 2023 वर्षापूर्वी तू मानवी देह धारण करून या जगामध्ये आलास आणि त्याचं स्मरण प्रभू लवकरच आम्ही करत आहोत. आमच्यासाठी आणि सर्व जगासाठी तो आशीर्वादी दिवस आहे. तो मोठा दिवस आहे. तो आनंद देणारा दिवस आहे. तो शांती देणारा दिवस आहे. त्याचं स्मरण करत असताना आमचं साथी करा. आज प्रभू आम्ही तुझ्या हातात ख्रिस्त जन्मदिन प्रभू आमच्या अंतःकरणात असू दे आणि त्यासाठी आमची तयारी करण्यासाठी तो आमचं साथी करा. बोल प्रभू, तुझे लेकर ऐकत आहे. बोल प्रभू, आमचे कान आम्ही उभे ठेवले आहे. तुझं वचन आम्हासाठी पाठव. तुझी दया आम्हावर कर, तुझी कृपा आम्हावर कर. येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू येशूची स्तुती असो. लवकरच ख्रिस्त जन्मदिन आपण साजरा करणार आहोत आणि आपल्यासाठी तो फार मोठा आनंदाचा दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे आणि आपण सर्वजण त्या दिवसाची तयारी करत आहोत. हालेलुया. आज देवाच्या वचनातून आपण मनन करणार आहोत. तुमचा राजा तुम्हाकडे येत आहे. युअर किंग इज कमिंग टू यू. तुमचा राजा, तुमचा प्रभू तुमच्याकडे येत आहे. कशासाठी येत आहे? प्रभू येशू ख्रिस्त का या जगामध्ये आलेला आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. वाय जीसस क्राइस्ट केम इन दिस वर्ल्ड. कोणत्या कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे? ऍक्च्युली मी काल वेगळ्या वचनाची तयारी केली होती. प्रभूने मला या ठिकाणी बसल्यावर प्रभू म्हणला, नाही, तुला या वचनावर बोलायचं आहे आणि मी जे देतो ते तुझ्या मंडळी पुढे तुला शेअर करायचं आहे. आणि इथं बसल्या वर्षिप चालू असताना खाली बसलो आणि देव ज्या गोष्टी मला बोलत होता त्या मी लिहून घेतो. कशासाठी आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त? काय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त ज्या हेतूने, ज्या उद्देशाने, ज्या कारणासाठी या जगात आलेला आहे, तो उद्देश, तो हेतू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेला आहे काय? नाही तर
प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याचा काही आपल्यावर परिणाम होणार नाही. जर देव पुत्र मानवी देह धारण करून या जगामध्ये येत आहे, तर त्याचा उद्देश देखील आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. हालेलुया. मत्तेचे शुभवर्तमान पहिला अध्याय 21 वचन वाचा बरं. Why Jesus came into this world. येशू या जगात का आला? मत्तेचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 21 वचन वाचा बरं. तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव. तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून आहे. तुला पुत्र होईल. हालेलुया. देवाचा दूत मेसेंजर त्याला मेसेज देत आहे, मरियेला मेसेज देत आहे, तुला पुत्र होईल. आणि तो काय करेल? तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. हालेलुया. तो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पातकापासून आपला उद्धार करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. तारण हे काही लेबल नाही प्रियानो, जे लेबल त्याने आम्हाला दिलेलं आहे. तारण म्हणजे आपल्या पातकापासून सुटका देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. जग पापामध्ये होतं प्रियानो, आणि या जगातील प्रत्येक व्यक्तीचा नाश होणार होता. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. आणि ते वेतन आम्हाला मिळालं होतं. परंतु त्या पापाच्या वेदनातून सुटका करण्यासाठी, त्या पापाच्या बंधनातून सुटका करण्यासाठी, त्या पापाच्या श्रापातून सुटका करण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला. हालेलुया. जो कोणता व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 3 आणि 16 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर पापात आमचा नाश होऊ नये म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्या पापापासून वाचवण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. काय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आल्यामुळं आपल्या पातकापासून आपली सुटका झाली आहे. काय लूकाचं शुभवर्तमान 19 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये जक्कयाला प्रभू येशू ख्रिस्त हेच सांगतो की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास या जगामध्ये आलेला. काय प्रियानो, या जगात आपण हरवलेलो आहोत. काय हरवलोय का आपण कुठं चाललेलो आहोत ते आपल्याला माहितच नाही का? आपल्या डोळ्यावर आपण पट्टी बांधलेली आहे. काय आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तो रस्ता योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचं ज्ञान आम्हाला झालेलं आहे का? काय या जगातल्या लोकांबरोबर त्या रुंद दरवाजाने डोळ्यावर पट्टी बांधून आम्ही त्या रुंद दरवाजातून नाशाकडे जात आहोत काय? याचा विचार आपल्याला येशू ख्रिस्त या जगात आपल्या पातकापासून तारावयाला आपली सुटका करायला या जगामध्ये हीच
या जगात कुठलीही अशी व्यक्ती नाही किंवा कुठली अशी शक्ती नाही जे आपल्या पातकापासून आपल्याला वाचवू शकते. परंतु जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तोच व्यक्ती आपल्या पातकापासून प्रियानो तो वाचवला. आणि आज याचा अनुभव अनेक देवाचे लेखक घेत आहेत. जगातील अनेक लोक पापामध्ये जीवन जगत होते, वाईटामध्ये जीवन जगत होते, अनेक व्यसन त्यांच्या जीवनात होती, घाण्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात होत्या. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं त्यांच्या पातकापासून त्यांची सुटका. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कष्टासाठी आलेला आहे. योहानंद शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 12व वचन आपण वाचूया. योहानंद शुभवर्तमान याचा 15वा अध्याय नाही 11 वचन वाचा. 11 वचन. माझा आनंद तुम्हामध्ये राहावा, माझा आनंद तुम्हामध्ये राहावा, तुमचा आनंद पूर्ण व्हावा, तुमचा आनंद पूर्ण व्हावा. हालेलुया. होय, जे दुःखी आहे, जे निराश आहे, जे बंधनात आहे, जे रडत बसलेले आहेत, कोणत्या तरी गोष्टीचं दुःख त्यांच्या जीवनात आहे आणि कोणत्या तरी गोष्टीचं ओझं त्यांच्या मनावर आहे आणि जे खूप दुःखी आहेत त्यांच्या जीवनामध्ये, अशा दुःखी लोकांना आनंद देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. मत्तयाचे शुभवर्तमान 2रा अध्याय 10व वचन वाचा. मत्तयाचे शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस तो तारा त्या 3 मागी लोकांनी पाहिला, तो तारा पाहून त्यास मोठा आनंद झाला. होय, ज्यांनी येशूला पाहिलं त्यांना आनंद झाला. त्या 3 मागी लोकांनी येशूला पाहिलं त्यांना आनंद झाला. ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू आला त्यांचं जीवन आनंदित झालं. हालेलुया. तुमचं दुःख आनंदात बदलण्यासाठी तो या जगामध्ये आला. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं तुमचं दुःख तुमचा आनंद होईल. आमेन. आता तुम्हाला रडत बसण्याची गरज नाही, शोक करण्याची गरज नाही, कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कोणतंही टेन्शन असू द्या, कोणताही आजार असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, प्रभू येशू जर तुमच्या जीवनात आहे, तुमचं जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देवाची स्तुती असो. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अनेक उदाहरण आहेत की त्यांच्या जीवनातील आशा गेल्यामुळं ते निराश. हालेलुया. मार्था मरियेचा भाऊ, आपला एकुलता एक भाऊ आजारी होता. या बहिणीने प्रभू येशूला निरोप पाठवला की प्रभू येशूने यावं आणि आमच्या भावाला बरं करावं, कारण तो आजारी आहे. परंतु प्रभू येशूला येता आलं नाही. 4 दिवसानंतर म्हणजे लाजर मरण पावला आणि त्यानंतर 4 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी आले. आणि मार्था बोलती प्रभूची, तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. शोक करत आहेत, रडत आहे, दुःखी आहे, निराश झालेले आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त आजारी असताना त्यांच्याकडे येऊ शकतो. प्रभू येशूने त्यांना सांगितलं, निराश होऊ नका, घाबरू नका,
शोक करू नका, मजवर विश्वास ठेवा. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. जो मजवर विश्वास ठेवतो, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. हे येशूचं प्रॉमिस आहे. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. या पहिल्यांदा वाटलं पुनरुत्थान समयी सगळेच उठणार आहे, त्यावेळेस माझा भाऊ पण उठल. पण प्रभू येशू ख्रिस्ताने दोन काढायला लावली. दोन काढा, तो दगड काढा. जे अडखळण आहे ते खराब आहे. होय प्रियाला त्या धोंड्यासारखे जे अडखळण असतात ना आमच्या जीवनात, ते काढण्यासाठी देखील प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. की दोन काढले आणि लाजरस नाव घेऊन येशूने त्याला बाहेर बोलावलं. सगळे बाहेर या बोलला असता त्या कबरेत ज्यांना ज्यांना ठेवलेलं आहे ते सगळे बाहेर आले असते. येशूने लाजरसला नाव घेऊन बोलवलं. लाजरस त्या कबरेतून बाहेर आला. हालेलुया. प्रियानो, आनंद झाला. हालेलुया. आनंद झाला. दुःख शोक आनंदामध्ये बदलला गेला. हे कार्य फक्त प्रभू येशू आपल्या जीवनात करू शकतो. दुसरं कोणी नाही. प्रियानो, ज्या ज्या वेळेस प्रियानो तुम्ही दुःखी असता, ज्या ज्या वेळेस निराश असता, ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये एक भरलेलं असतं, ज्या ज्या वेळेस तुम्ही रडत असता, त्या त्या वेळेस येशूकडे जा. येशू तुमच्या हृदयाचं सांत्वन करेल. तुमच्या हृदयाशी तो बोलेल. तुमचे अश्रू तो पुसून टाकेल. काम फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. अहो, जगातले कष्टी व भयाक्रांत जन हो, दुःखी लोकांनो, तुम्ही माझ्याकडे यातो, मी तुम्हाला विसावा देईन. आय विल ग्रँट यू जॉय. हालेलुया. मी तुम्हाला विसावा देईन. आणि देव जे देतो ना ते प्रियानो, ते टिकणार असतं. ते परमनंट असतं. आपल्या जीवनातली कोणती गोष्ट देवापासून मागा. हालेलुया. काय आनंद झाला असं त्या घराला, त्या गावाला. अरे 4 दिवस झाले मेलेला, कबरेत ठेवलेला माणूस कबरेतून बाहेर येतोय. हा आनंद, हा आशीर्वाद देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये. 1 पेत्र 1:8-9 वाचा. देव काय म्हणतो, त्याला पाहिले नसता त्यावर आपण काय करतो, विश्वास ठेवतो, प्रीती करता. आता तो दिसत नसता त्यावर आपण जर त्याला पाहिलं ना तरी आपण त्याला त्याच्यावर प्रीती करतो. तो दिसत नाही तरी पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि पुन्हा देवाचं वचन सांगतं त्या विश्वासाचा शेवट काय आहे. ज्यावेळेस आपलं तारण होतं ना त्यावेळेस गौरवयुक्त आनंद आम्हाला मिळतो. हालेलुया. हा आनंद फक्त ख्रिस्ताकडे आहे. कोण मित्र येशू आहे, सारे ओझे वाहणारे आहे. आमेन. आमचं सगळं ओझं कोण वाहू शकतो, येशू. तिसरी गोष्ट प्रिया, येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमच्या
एक जय देण्यासाठी जो दुष्ट आहे त्याच्यावर जय देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय. बरोबर, लुकाचं शुभवर्तमान आणि दुःखाचं शुभवर्तमानापेक्षा पहिले करिंथीयस पत्र त्याचं 15वा अध्याय 17व वचन वाचा बरं. हा 57व वचन 1 करीन 15:57. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो, त्याची स्तुती असो. आम्हाला जय देण्यासाठी, आम्हाला पराजित करणारा या दुष्टावर जय देण्यासाठी उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. जय देवानी प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. आमेन. जय देणारा येशू या जगात आलेला आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये कोणत्या तरी गोष्टीमुळे वारंवार तुम्ही पराजित होत आहात काय, फेल होत आहात काय. माझा एक मित्र मला काही वर्षापूर्वी मला भेटला होता, म्हणजे माझ्या कॉलेजचा मित्र, आणि तो मला सांगत होता की अरे काय झालेलं आहे, कॉलेजच्या दिवसाचे आपण व्यसन करायचो ना, तो म्हणे मी अजूनही त्यात व्यसनात आहे. मला विचारलं तू करतो का? त्याला म्हटलं येशूने माझ्या जीवनातील सगळ्या व्यसनातून माझी सुटका केलेली आहे, मला जय दिलेला आहे. तो अजूनही व्यसनात आहे. मी त्यासाठी प्रार्थना केली. येशू ज्यांच्या जीवनात आहे ना ते विजयी होतात. हरेक मोहातून, हरेक कशी परिस्थिती असू द्या, त्याच्यावर जय येशू देणार. अनेकांची साक्ष आहे, अनेकांचा अनुभव आहे. ते म्हणतात अरे मी खूप प्रयत्न केले, माझे व्यसन सोडायचा प्रयत्न केला, माझ्या जीवनातील ती वाईट गोष्ट काढायचा प्रयत्न केला, पण इट वॉज हार्डली इम्पॉसिबल फॉर मी. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं, अशक्य होतं. पण मी ज्या वेळेस येशूकडे आलो, एका धक्क्यात सगळ्या व्यसनातून माझी सुटका झाली. हा जय येशू आम्हाला देतो. येशू ख्रिस्त आपल्या बोहावर आम्हाला जय देण्यासाठी या जगात आहे. आणि चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त सैतानाचं
जे शक्ती आहे नष्ट करण्यासाठी या जगात आले. हालेलुया. ज्यावेळेस येशूला या जगातले दुष्टात्म्याने भरलेले लोक येशूला पाहायचे, ते म्हणायचे तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्याजवळ येऊ नकोस. एका तरुणाला येशू ख्रिस्ताकडे आणलं, शिष्यांनी आणलं आणि विनंती केली की आम्ही त्याला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आम्हाला जमलं नाही. येशूने एकाच शब्दामध्ये त्याला सांगितलं, निघ याच्यातून. निघून गेलं. हालेलुया. येशूने त्या दुष्टाला आज्ञा केली की यातून निघ आणि समुद्रामध्ये जा. तो कळप त्याच्यातून निघाला आणि सरळ कुठे गेले? हे कार्य येशू ख्रिस्त करू शकतो. To destroy the power of God, power of devil. To destroy the power of devil. सैतानाचं शक्ती, सैतानाचं कार्य नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त. 1 योहान 3:8 वाचावं. जो पाप करतो तो सैतानापासून आहे. सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाले. हालेलुया. आपल्या जीवनातील सैतानाची कृत्य नष्ट झाली आहेत का सैतानाची कृत्य आमच्या जीवनात तशीच चालू आहे याचा विचार प्रयत्न आम्हाला करायचा आहे. या सैतानाची कृत्य जी आमच्या जीवनात चालतात ती नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. माझ्या प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने आम्ही ओळखले नाही काय, त्याच्यावर अंतःकरणापासून आपण भाव ठेवलेला आहे काय, आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण समर्पित केलेलं आहे काय, कमिटेड टू जीसस. हे फार महत्वाचं आहे. मी रोज प्रार्थना ज्यावेळेस करतो ना, मी ही प्रार्थना करतोच देवाला, प्रभू माझा जीव आत्मा शरीर तुझ्या हातात सोपवतो. मी स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. नेहमी चांगलं असतं. आम्ही आमचं समर्पण प्रभूला दररोज केलं पाहिजे. कधीतरी काही वर्षापूर्वी गेले नंतर विसरून गेला असं नाही. तुम्ही ज्या ज्या वेळेस देवाजवळ येताना तुमचं डेडिकेशन तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे. येस लॉर्ड, आय कमिट माय सोल, स्पिरिट, बॉडी इन युअर राइट. माझं जीवन मी तुझ्या हातात देतो, माझं सर्वस्व मी तुझ्या हातात देतो. मग तुमची सगळी जबाबदारी देवावर येऊ पडते. प्रिया, आपण आपल्या जबाबदाऱ्या उचलण्यास असमर्थ आहोत. ज्यावेळेस देव आपल्या सोबत असतो ना, कोणतीही जबाबदारी असू द्या ती उचलण्यासाठी आपण समर्थ होतो. देव त्याची शक्ती, सामर्थ्य, बल, ज्ञान आम्हाला पुरवतो. म्हणून आमचं जीवन देवाच्या हातात पाहिजे. येशू ख्रिस्त सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी, तुमच्या आमच्या जीवनातील सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी या जगात आहे. सैतान करत असतो आपल्या जीवनात काही ना काहीतरी कार्य. तो काय असं होत नाही की त्याला झोप लागली, तुला डोंगी लागली, जरा आराम केलाय त्याने जरा काही वेळासाठी, नाही करायचं.
तो अहोरात्र 24/7 आपल्या जीवनात तो काही ना काहीतरी इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत असतो, हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर स्वतःला देवाच्या समोर बसवा. आमेन. स्वतःला देवाच्या समोर बसवा. देवाला वेळ द्या. देवाचं ऐका. देवाची इच्छा त्याच्या वचनातून समजून घ्या. तुमचं जीवन रोज आणि रोज देवाला सोपवून द्या. तुमचं ओझ देवावर टाका आणि मग बघा देवाचा प्रेझेन्स दिवसभर तुमच्या जीवनात अनुभव घेऊन. हे 2023 वर्ष कसं गेलं आपल्याला कळालं. आणि या 2023 वर्षामध्ये आपल्याकडून किती चुका झाल्या, किती वाईट गोष्टी झाल्या, या आपल्याला मोजता पण येणार नाही. मोजू शकता का? मोजता पण येणार नाही. तरी पण देव आपल्या सर्वांना 2024 वर्ष दाखवत आहे. हालेलुया. 2024 वर्ष आम्हाला देव दाखवत आहे. 2024 वर्षामध्ये देव आम्हाला घेऊन जात आहे. आम्ही देवाचे किती उपकार, देवाला आम्ही किती धन्यवाद दिले पाहिजे. आणि प्रियानो, ह्या 2023 मध्ये ज्या चुका कळत न कळत, पर्पजफुली अनपर्पजफुली आपल्या जीवनात झालेल्या आहेत, त्याची दुरुस्ती आम्हाला करणं आवश्यक आहे. ते जे इयर एंडिंगचे दिवस असतात ना, हे दिवस आपल्यासाठी दुरुस्तीचे दिवस बनवा, करेक्शनचे दिवस बनवा. हालेलुया. 2024 मध्ये तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असतील तर 2023 मध्ये तुमच्या लाईफ मध्ये करेक्शन करा. 2024 साल तुमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं वर्ष असेल. हालेलुया. तुमचे मनोरथ पूर्ण करणारा वर्ष असेल. ज्या गोष्टी 2023 मध्ये तुम्ही देवाकडे मागितलेले, तेव्हा मला हे दे, ते दे, अप्पा कर, माझ्या जीवनात असं कर, 2024 मध्ये देव तुमचे स्वप्न पूर्ण करेल. हालेलुया. करेक्शन करा आणि 2024 मध्ये जाण्यासाठी आपलं समर्पण करू. प्रभू आपल्यासोबत आहे, तो आपल्याला जाते आणि तो त्याच्या योजना, त्याचे संकल्प जे खूप चांगले आहेत आपल्यासाठी. देव, आम्ही काय म्हणतो माहितीये का, देवा तुझं नाही, तुझं बाजूला राहू दे, माझं शिक्षण पूर्ण कर. देवाने आम्हाला तसं नाही शिकवलं. आम्ही देव म्हणतो, अरे माझे संकल्प तुझ्यासाठी खूप ग्रेट आहे, ग्रेट प्लॅन्स आहे. लेट गॉड फुलफिल ग्रेट प्लॅन्स इन आवर लाईफ. देवाला त्याच्या महायोजना आमच्या जीवनात पूर्ण करू द्या ना. तुमच्या इच्छा बाजूला ठेवा. लेट गॉड फुलफिल हिज डिझायर इन युअर लाईफ. देवाला त्याच्या योजना तुमच्या जीवनात पूर्ण करू. प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या जिवंत परमेश्वर, आजच्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी आणि आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती तुझ्या हातात देतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाबद्दल तुझी उपकार स्तुतीच करतो. प्रभू तू महान परमेश्वर आहे आणि आमचा महान राजा आपल्याकडे येत आहे. ग्रेट किंग इज कमिंग टू अस. आमचा महान राजा आपल्याकडे येत आहे. आमचं धारण झालं पाहिजे, आमचा उद्धार झाला पाहिजे, आमचं दुःख निघून गेलं पाहिजे, आमच्या जीवनातील सैतानाची कृत्य नष्ट झाली पाहिजे. असं कार्य
जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू कर. आम्ही तुझ्या तेव्हा 2024 मध्ये जात असताना जाण्यापूर्वीच आम्हाला एंटायरली तू बदलून चेंजस मास्टर फुल्ली. एक आशीर्वादित व्यक्ती आम्हाला तू बनव प्रभू. एक आशीर्वादित जीवन आम्हाला तू दे प्रभू. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात. तुझी कृपा, शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बल, वैभव आम्हाला तू देतो. विशेष करून परमेश्वरा आजपासून जे जे काय ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी, तुझं नाव उंच करण्यासाठी ज्या ज्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे, ज्या ज्या मंडळीमध्ये, ज्या ज्या चर्चेसमध्ये तुला उंच केलं जाणार आहे, आम्ही तुझ्याकडे मागतो परमेश्वरा. तुझं सामर्थ्य, तुझं गौरव, तुझा अभिषेक प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरला जाते प्रभू. आमचे सर्व कार्य येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वाद. तेव्हा चर्च संपल्यानंतर एक बायबल क्विज आम्ही घेत आहोत. 4 शुभवर्तमानावर आधारित प्रभू बायबल क्विज या ठिकाणी होत आहे. आशीर्वाद प्रभू 24 तारीख आणि 25 तारखेची नाताळाची उपासना आशीर्वादी. तुझा प्रेझेन्स आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळू दे. जाणीव दे प्रभू, तू सर्व शक्तीने, सर्व सामर्थ्याने, आपल्या सर्व पावित्र्याने आमच्यामध्ये उतरून आलेला आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ दे. या ख्रिसमस सीझन मध्ये जे कोणी आजारी असते त्यांना आरोग्य दे. जे दुर्नाईक असतील त्यांना आरोग्य दे. जे प्रभू हॉस्पिटलमध्ये आहेत, रुग्णालयामध्ये आहेत, आयसीयू मध्ये आहेत, बेडमध्ये आहेत, वेदनेमध्ये आहेत, अशा प्रत्येकाला तुझा स्पर्श. विशेष प्रार्थना करतो जर महेश यांच्या वडिलांसाठी, बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासाठी कालपासून बेडवर आहे, उठलेले नाही. तुझा स्पर्श त्यांना कर. तुझं वचन त्यांच्यासाठी पाठव आणि नादू येशूच्या नावात त्यांच्या अंतरातून येशूच्या नावात तुम्ही उठा. देव त्यांना स्पर्श करतात. तुझा अभिषेक प्रभू त्यांच्या जीवनात एक साक्षीदार म्हणून या मंडळीत त्याला उभं कर. येशूच्या नावात उभं कर. तुझी काय प्रभू. भाऊ अमलकाराचं ऑपरेशन झालं प्रभू, तुला फास्ट रिकव्हरी कर. कुटुंबाचं साहित्य प्रभू. कांता मावशीचं पण ऑपरेशन झालं, फास्ट रिकव्हरी कर प्रभू. तुझा स्पर्श, तुझं संरक्षण आणि तुझं कवच आमच्या भोवती ठेव. कोणती वाईट गोष्ट आमच्या जीवनात घडून येऊ नको. कोणताही सैतानाचा हल्ला आमच्या जीवनावर होऊ नको. आमचं मंडळी, आमचं कुटुंब, आमची सेवा, देवा तुझं संरक्षण आम्हाला असू दे. तुझं माहिती प्रोटेक्शन असू दे. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. तू आहेस म्हणून प्रभू आम्ही जे काही करू शकतो तुझ्यामुळेच करू शकतो. म्हणून तू आमच्या जीवनात अग्रभागी असावस. तू आमचं पुढारपण करावंस. तू आमची भेट घ्यावीस. तू आमचं शुद्धीकरण करावंस. तू आमचं पवित्रीकरण करावंस. तू आम्हाला बदलून टाकावंस. आणि साक्षीदार म्हणून येशूच्या नावात मागतो प्रभू. 28 तारखेला होणारा सांस्कृतिक कार्यक्रम ब्लेस कर प्रभू. तुझ्या लेकरांना, जे सादर करणारे लेकर आहेत त्यांना ब्लेस कर, यूज कर. आमचे मंडळीला ब्लेस कर. तुझा मोठा आनंद त्याद्वारे देखील आम्हाला दे. 30 तारखेला बाप्तिस्मे आहे, प्रीतिभोजन आहे, खेळ आहे. आम्ही सर्व महाराजांनी जाणार आहोत. जाणं येणं, तिथे राहणं, उठणं, बसणं, प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी एक आशीर्वादाची, आनंद देणारी असावी अशा आम्ही तुझ्याकडे
तुझी कृपा सर्वजण तुझ्या हातात धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात.